आता पाहूयात सविस्तर वृत्त। सातारा लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाई शहरात आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वात जाहीर सभेचं आयोजन केलं होतं। त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला संबोधित करताना म्हटलंय की साताऱ्याची गादी मानाची गादी आहे, मराठ्यांची गादी आहे। कोरेगावमध्ये आमचे आमदार महेश शिंदे आहेत, तसेच पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत। त्यांना देखील चांगलं लीड देऊन ही निवडणूक आपल्याला जिंकायचीच आहे असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याच्या सूचना दिल्यात। कारण ती सातारची गादी मानाची गादी आहे, ती मराठ्यांची गादी आहे। त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी त्या अँगलनी तिथं बघितलं पाहिजे। माझी तुम्हाला विनंती आहे की कोरेगावमध्ये महेश आणि बाकीचे सगळे आमदार आमचे काम करतायत। पाटणला पण शंभूराजला सांगितलंय तुम्ही पालकमंत्री आहात, याच्या आधी तुम्ही आणि पाटणकर नेहमी तुमचं 1000, 2000, 5000, 1000, 2000, 5000, 700, 800 असंच चालायचं। आता पालकमंत्रीच्या काळात जसं आबाच्या इथं मोठी कामं झाली तसं पाटणच्या परिसरात शिकार कामं झाली, तिथंही लीड चांगला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे। अशा पद्धतीनं आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे। काही झालं तर जिंकायचीच आहे, बाकीचं माहिती